मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये विविध क्रिया घडत असतात. त्यामध्ये उत्सर्जन क्रिया, पचन क्रिया, श्वसन क्रिया अशा अनेक क्रिया घडत असतात. पण आपण जर पचन संस्थेचा विचार केला असता पचन संस्थेमध्ये अन्ननलिका व पाचक ग्रंथी यांचा समावेश होतो. आता आपल्या अन्ननलिकेची लांबी सुमारे किती मीटर असते सांगू शकेल का कोणी? अन्ननलिकेची लांबी सुमारे 9 मीटर असते. आता मी तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या. कोणत्या दोन गोष्टींचा समावेश असतो पचन संस्थेमध्ये? अन्ननलिका आणि पाचक ग्रंथी. आता आपण बघूया अन्ननलिकेत कोणकोणते इंद्रिय प्रेझेंट असतात. अन्ननलिकेत प्रामुख्याने तोंड, ग्रसनी, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय व गुदद्वार यांचा समावेश होतो. आता हे झाले अन्ननलिकेत. त्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं होतं? पाचक ग्रंथी. पाचक ग्रंथीमध्ये कोणकोणत्या ग्रंथी येतात बघा. त्यातील लाळ ग्रंथी, स्वादुपिंड आणि यकृत या गोष्टींचा पाचक ग्रंथीमध्ये समावेश होतो. पचन संस्थेमध्ये वेगवेगळी इंद्रिये प्रेझेंट असतात आणि हे वेगवेगळी इंद्रिये त्यांचे काम अगदी पद्धतशीरपणे करत असतात. आता पचन संस्थेमध्ये कोणती क्रिया घडून येते? अन्नपचनाची क्रिया घडून येते. कोणती क्रिया घडून येते? अन्नपचनाची क्रिया घडून येते. तर आज आपण मानवी स्नायू व पचन संस्था या घटकातील मानवी पचन संस्था हा उपघटक अभ्यासू. यामध्ये आपण इंद्रियांची कार्य व रचना यांचा अभ्यास करणार आहोत. मानवी पचन संस्थेमध्ये सर्वात महत्वाचं काय आहे? अन्नपचन. अन्नपचनाची क्रिया. अन्नपचन म्हणजे काय ते आपल्याला आधी माहित पाहिजे. कोण सांगू शकेल का अन्नपचन म्हणजे काय? किंवा आपण जेवण का करतो? कारण आपल्याला शरीराला काहीतरी ऊर्जा प्राप्त होण्यासाठी आपण काय करतो? काहीतरी बाहेरचं अन्न शरीरामध्ये घेत असतो. मी तुम्हाला पहिल्यांदा अन्नपचनाची काय व्याख्या आहे हे सांगते. आपण मानवी पचन संस्थेतील इंद्रियांचे कार्य बघण्याआधी आपण काय बघतोय? आधी अन्न पचन म्हणजे काय? खाल्लेल्या अन्नाचे विद्राव्य घटकात रूपांतर होणे. विद्राव्य घटकात रूपांतर होणे. आणि ते रक्तात मिसळणे. या क्रियेला अन्नपचन असे म्हणतात. अन्नपचन असे काय व्याख्या लिहिली अन्नपचनाची लक्षात आली का? खाल्लेल्या अन्नाचे विद्राव्य घटकात रूपांतर होणे आणि ते रक्तात मिसळणे या क्रियेला आपण काय म्हणतो? अन्नपचन असे म्हणतो. आता अन्नपचन झाले म्हणजे काय? त्यातले काही पोषक घटक जे आहे ते काय आपल्या रक्तात मिसळतात आणि आपल्याला आपल्या शरीराला त्यातून काय भेटते? एनर्जी भेटते. आता मी तुम्हाला आपण बघूया मानवी पचन संस्था बघूया. पचन संस्था. आता पचन संस्थेला इंग्लिश मधून काय म्हणतो आपण? डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणतो. त्याआधी मी तुम्हाला एक डायग्राम दाखवते. ही आहे मानवी पचन संस्थेची डायग्राम. दिसते सर्वांना पचन संस्थेची ही डायग्राम. आता बघा तुम्हाला लक्षात येईल पचन क्रियेची सुरुवात कुठून होते? तोंडापासून होते. तोंड, लाळ ग्रंथी, ग्रसनी, ग्रासिका, स्वादुपिंड, यकृत, जठर, लहान आतडे आणि मोठे आतडे आणि लास्टला काय? गुदद्वार. आता ह्या पचन संस्थेचा क्रम मी तुम्हाला एकदा बोर्डवर लिहून घेऊ आणि आपण त्यांचे स्टेप बाय स्टेप
रचना आणि कार्य अभ्यासणार आहोत. पचन संस्थेचा क्रम. पचन संस्थेचा क्रम. सर्वात आधी काय येणार आहे त्याच्यामध्ये? तोंड. नंतर ग्रसनी. ग्रसनी म्हणजे काय? ग्रसनीला दुसरा शब्द आहे घसा. सॉरी, तोंडानंतर आपण त्यातली ग्रंथी प्रेझेंट आहे ती लाळ ग्रंथी, ती घेऊया. तोंड, लाळ ग्रंथी, ग्रसनी, ग्रासिका, स्वादुपिंड, यकृत, नंतर आहे जठर, लहान आतडे, लहान आतडे आणि मोठे आतडे, मोठे आतडे. पचन संस्थेचा क्रम लिहिलाय मी इथं. आपण आता स्टेप बाय स्टेप एकेकाचं काय कार्य आहे ते बघूया. आता सर्वात प्रथम काय आहे? तोंड. आणि अन्न पचनाची क्रिया कुठून सुरुवात होते? तोंडामध्ये असलेल्या दातांपासून. तर या दातांचे प्रामुख्याने 4 प्रकार पडतात. दातांचे प्रकार सांगते मी तुम्हाला. दातांचे प्रकार. आता बघा, आपले दात हार्ड असतात का सॉफ्ट असतात? दात कसे असतात? हार्ड असतात. कशामुळे हार्ड असतात? कारण दातांवर एनॅमल पदार्थाचं कठीण असं आवरण असतं आणि हे आवरण कशापासून बनलेलं असतं? कॅल्शियमच्या क्षारांपासून बनलेलं असतं आणि त्यामुळे आपले दात कसे असतात? मजबूत असतात आणि कठीण असतात. या दातांचे 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे पटाशीचे दात. पटाशीचे दात. दुसरा प्रकार आहे सुळे. तिसरा प्रकार आहे उपदाढा. लास्ट वन दाढी. आता दाढी उपदाढी कशाला म्हणतो हे सर्वांना माहित असेल. बघा, जबड्यामध्ये दात सर्वात मागच्या बाजूला काय असतात? दाढी. दाढीच्या शेजारचे 2 दात काय असतात? उपदाढा. आणि सर्वात पुढचे दात म्हणजे आपण त्यांना काय म्हणतो? पटाशीचे दात. आणि पटाशीच्या दातांच्या शेजारी जे 2 दात आहेत त्यांना आपण काय म्हणतो? सुळे म्हणतो. असे दातांचे हे 4 प्रकार पडतात. त्यानंतर आता बघा, आपण काय खाल्ले जे काही अन्न ग्रहण करतो त्या दातांनी बारीक बारीक तुकडे चावून बारीक करतो. म्हणजे अन्न पचनाची क्रिया तोंडापासून सुरू होते. त्यानंतर काय? सेकंड वन लाळ ग्रंथी. लाळ ग्रंथी म्हणजे बघा, कानशिलांजवळ आणि घशाजवळ जिभेखाली काही ग्रंथी प्रेझेंट असतात. या ग्रंथी काय करतात? लाळरस स्रवण्याचं काम करतात आणि ही जी लाळ आहे ती नलिकेतून तोंडात येते आणि आपण चावत असलेल्या घासामध्ये मिसळली जाते. लाळेमुळे काय होतं? अन्न पचनाला मदत होते. ठीक आहे, ही झाली लाळ ग्रंथी. लाळ ग्रंथीचं काय कार्य आहे लक्षात आलं? लाळ ग्रंथीचं काय कार्य आहे? आपण जो घास दातांद्वारे चावून बारीक करतो त्यामध्ये ही लाळ मिसळली जाते आणि लाळ मिसळल्यामुळे पचनाला आपल्याला मदत होते. नंतर आहे ग्रसनी. ग्रसनीला दुसरा शब्द काय आहे? घसा. घशामध्ये काय? श्वसन नलिका आणि अन्न नलिका यांचे तोंड घशामध्ये उघडले जाते. त्यानंतर आहे ग्रासिका. ग्रासिका कुठून सुरुवात होते आणि कुठं संपते? जी पिंक कलर मध्ये दाखवलेली मी तुम्हाला ती काय? ग्रासिका. घशापासून तर ती कुठपर्यंत आहे? जठरापर्यंत आहे. आणि ही ग्रासिकेचं काय कार्य आहे? याच्यामध्ये आपण जो तोंडातून खाल्लेला जो घास आहे ते जे काही अन्न आहे ते अन्न पुढे ढकलण्याचे काम ही ग्रासिका करते.
ग्रसनीमधून तो घास जठरापर्यंत ढकलण्याचे कार्य ग्रासिका करते. आतापर्यंत आपण तोंड, लाळ ग्रंथी, ग्रसनी, ग्रासिका यांचे कार्य पाहिलं. आता आपल्याला काय बघायचंय? यकृत. बघा, मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं, शरीरामध्ये अनेक प्रकारच्या ग्रंथी असतात. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? यकृत. कोणती आहे? यकृत. ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे, हे लक्षात ठेवायचं. यकृताचं मुख्य कार्य म्हणजे यकृत हा आपल्या शरीरातील ग्लुकोजचा साठा करतो. यकृतामध्ये काय केलं जातं? ग्लुकोजचा साठा केला जातो. यकृताला शरीरामधून भरपूर प्रमाणात म्हणजे सर्वात जास्त प्रमाणात यकृताला रक्त पुरवठा केला जातो आणि म्हणूनच इथे काय होतं? ग्लुकोजचा साठा होतो. यकृताच्या खाली पित्ताशय असते. या पित्ताशयामध्ये काय होतं? यकृतात जो पित्तरस स्रवला जातो तो या पित्ताशयामध्ये साठवला जातो. आता या पित्तरसाचं काय काम आहे? पित्तरसामुळे आपण जे काही स्निग्ध पदार्थ घेतो किंवा आपण ज्याला डेअरी प्रॉडक्ट म्हणता तुम्ही, आपण जे काही ते स्निग्ध पदार्थ खातो त्याच्या पचनास ह्या पित्तरसामुळे मदत होते. यकृतामध्ये देखील काही पाचक रस असतात आणि ते त्या अन्नामध्ये मिसळले जातात. त्यानंतर आहे स्वादुपिंड. स्वादुपिंडाचं काय काम आहे? स्वादुपिंड हा फक्त स्वादुरस श्रवतो. स्वादुपिंडामध्ये काय केलं जातं? स्वादुरस श्रवला जातो आणि याच्यामध्ये अनेक विकारांचा समावेश असतो. स्वादुपिंडामध्ये अनेक विकारांचा समावेश असतो. नंतर आहे जठर. काय? जठर. आता बघा, जठरामध्ये सुद्धा जाठर ग्रंथी प्रेझेंट असतात. काय असतात? जाठर ग्रंथी प्रेझेंट असतात आणि ह्या काय केल्या जातात? त्या ज्या जाठर ग्रंथी आहेत त्यामधून जाठर रस श्रवला जातो. कसलं कार्य बघत होतो आपण? जठरचं. जठरामध्ये मी काय सांगितलं तुम्हाला? जाठर ग्रंथी प्रेझेंट असतात आणि जाठर ग्रंथीमध्ये जाठर रस श्रवला जातो. यामध्ये तीन पाचक रस असतात, 3 घटक असतात. ते म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन आणि म्युकस. हे 3 घटक त्या अन्नामध्ये मिसळले जातात आणि त्यांचं काय होतं? पातळ मिश्रण तयार होतं. आता जठराचं मेन कार्य काय? याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असं, जठरामध्ये काय कार्य होतं? अन्न घुसळण्याचं काम केलं जातं. आता त्यानंतर हे जे काही पातळ मिश्रण तयार होतं त्या हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन आणि म्युकस हे जे घटक आहेत ते त्या अन्नामध्ये मिसळल्यानंतर काय होतं? त्यांचं पातळ मिश्रण होतं आणि हे पातळ मिश्रण जठर लहान आतड्यांकडे पाठवण्याचे काम करतो. त्यानंतर आहे लहान आतडे. लहान आतडे हा जो काही मधला भाग दिसतोय तो काय? लहान आतडे. आणि तुम्हाला दिसतंय इथं याची लांबी खूप जास्त आहे. खूप जास्त म्हणजे किती? लहान आतड्याची लांबी सुमारे 6 मीटर असते. आता लहान आतड्याचं जे काही मेन कार्य आहे किंवा काम आहे ते काय आहे? तर लहान आतड्यामध्ये काय केलं जातं? पचन आणि शोषण केलं जातं. शोषण कसलं केलं जातं? आपण जे काही आता जठरामधून आपल्याकडे पातळ मिश्रण जे आलेलं आहे त्याच्यामधले जे काही पोषक घटक असतील ते शोषण्याचं काम कोण करतं? लहान आतडे. आणि उर्वरित जो भाग आहे तो कोणाकडे पाठवला जातो? लहान आतड्यांमधून मोठ्या आतड्यांकडे पाठवला जातो. लहान आतड्यांचं कार्य लक्षात आलंय. लहान आतडे काय करतात? फक्त अन्नाचं पचन आणि शोषण करतात. जे काही पोषक द्रव्य आहे ती ही लहान आतडे शोषण घेतात. नंतर आहे मोठे आतडे. आता मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला काय असतं? अपेंडिक्स असतं. काय असतं? अपेंडिक्स असतं. हे जे काही कडेचं दिसतंय तुम्हाला ते काय? मोठे आतडे आहे. मोठे आतडे सुमारे 1.5 मीटर लांबीचे असते. मोठ्या आतड्यामध्ये काय केलं जातं? फक्त पाण्याचं शोषण केलं जातं. आता लहान आतड्यांमधून जो काही न पसलेला भाग आहे आणि पसलेल्या भागातील जे काही उर्वरित घन भाग आहे तो सर्व कोणाकडे पाठवला जातो? मोठ्या आतड्यांकडे पाठवला जातो. म्हणजे जे काही टाकाऊ भाग जो शिल्लक राहिलेला आहे तो सर्व मोठ्या आतड्यात जमा होतो आणि मोठ्या आतड्यातून गुद्वारामार्फत तो शरीरामधून बाहेर टाकला जातो. म्हणजे इथं काय? उत्सर्जन संस्था
चालू होते हे तुमच्या लक्षात येईल. लक्षात आलंय सर्व यांची कार्ये. काय होतं सर्वात प्रथम तोंड. तोंडाचं काय काम होतं? तोंडातून पचनाची क्रिया सुरू होते आणि काय होतं? पचनाची क्रिया सुरू होते ते आपण काय करतो? दातांद्वारे ते अन्न चावून बारीक करतो. दातांचे प्रामुख्याने मी तुम्हाला 4 प्रकार सांगितले होते: पटाशीचे दात, सुळे, उपदाढा आणि दाढी. त्यानंतर काय पाहिलं आपण? लाळ ग्रंथी. त्या कुठे प्रेझेंट असतात? कानशिलांजवळ आणि घशाजवळ प्रेझेंट असतात. त्यानंतर काय आहे? ग्रसनी म्हणजे घसा म्हणतो त्याला. त्याचं काय काम आहे? त्याच्यामध्ये काय श्वसन नलिका आणि अन्ननलिकेचे तोंड उघडले जाते. नंतर आहे ग्रासिका. ग्रासिकेचे कार्य मी तुम्हाला सांगितलं होतं. घशातून जठरापर्यंत जे काही अन्न आहे ते पुढे ढकलण्याचे कार्य ग्रासिका करते. नंतर स्वादुपिंड. स्वादुपिंडामध्ये स्वादुरस स्रवला जातो आणि यात अनेक विकारांचा समावेश असतो. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे आणि इथे काय केला जातो? ग्लुकोजचा साठा. नंतर आहे जठर. जठरामध्ये काय काम सांगितलं होतं तुम्हाला? जठराचं काय कार्य आहे? त्यामध्ये अन्न घुसळले जाते आणि काही पाचक रस मिसळून त्याचं पातळ मिश्रण तयार करून ते लहान आतड्यांकडे पाठवले जाते. लहान आतड्यांचं काय कार्य सांगितलं होतं? लहान आतड्यांमध्ये आपण काय करतो? जे काही पचन झालेले अन्न आहे, जे काही पोषक द्रव्य आहे ते सर्व शोषून घेण्याचे काम लहान आतडे करतात आणि जो काही उर्वरित भाग आहे, जे काही टाकाऊ पदार्थ आहे नको असलेला किंवा पचन न झालेला, तो सर्व मोठ्या आतड्यांमध्ये येऊन मोठ्या आतड्या गुरुद्वारामार्फत तो शरीराबाहेर टाकला जातो. अशा प्रकारे आपण आज मानवी पचन संस्थेतील इंद्रियांची रचना व कार्य अभ्यासली आहेत. बघा या ब्लॅक बोर्डवर मी काही तुम्हाला रिकाम्या जागा लिहून आणलेल्या आहेत. पहिली आहे पचनाची क्रिया टिंब पासून सुरू होते. काय उत्तर आहे? मुख किंवा तोंड. पचनाची क्रिया कशापासून सुरू होते? तोंडापासून सुरू होते. सेकंड वन, बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे कसले कार्य आहे? जठराचे का ग्रसन नलिकेचे? कसले? ग्रसन नलिका. नंतर आहे तिसरी, टिंब ही सर्वात मोठी ग्रंथी आहे. ऑप्शन आहे यकृत आणि स्वादुपिंड. तर करेक्ट आन्सर कोणतं आहे? यकृत. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यानंतर स्वाध्यायाचा प्रश्न लिहून घ्यायचा आहे. दातांचे प्रमुख प्रकार कोणते व त्यांचे कार्य लिहा.